नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपण बघत आहोत समग्र शिक्षा अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग 2चे पेपर. यामध्ये आता जो होणारा पेपर आहे गणिताचा, तर या गणिताच्या पेपरच्या सरावासाठी आपण मागच्या वर्षीचा पेपर, त्यामध्ये आलेले प्रश्नांचं स्वरूप आणि त्याची उत्तरं कशा पद्धतीनं लिहायची हे बघणार आहोत. त्यापूर्वी बघा, आपल्याला समग्र शिक्षा अंतर्गत अशा प्रकारच्या कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत मराठी आणि गणित विषयासाठी. या कार्यपुस्तिका देखील अतिशय सुंदर पद्धतीच्या आहेत. या कार्यपुस्तिकांचा जर विद्यार्थ्यांचा सराव असेल तर विद्यार्थी कसल्याही प्रकारची गणितं सोडवू शकतात, कसल्याही प्रकारची भाषेची प्रश्नांची उत्तरं लिहू शकतात. बघा, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ज्या काही इयत्ता 1ली ते 5वीच्या मराठी आणि गणिताच्या कार्यपुस्तिका आहेत त्यातील प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचे या संदर्भातील व्हिडिओ बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि तुम्हाला हे सर्व व्हिडिओ पाहायचे असतील, यापूर्वी देखील अशाच पद्धतीच्या गणितासाठी करूया मैत्री गणिताशी, मराठीसाठी शिकू आनंदे आणि इंग्रजीसाठी माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिका उपलब्ध झाल्या होत्या. त्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता ज्या नवीन कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत, यानंतरचे व्हिडिओ आपले त्या कार्यपुस्तिकेवर असणार आहेत. बघा, आजचा जो आपला गणिताचा सरावाचा पेपर आहे तो आहे इयत्ता 3रीचा सन 2024-25 मधला. निश्चितच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला संकलित मूल्यमापन भाग 2 मधील प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं आणि त्याची उत्तरं कशी लिहायची हे लक्षात येणार आहे. हा आहे 3रीचा पेपर. 4थी, 5वी, 2री यांचा सराव जर तुम्हाला करायचा असेल, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन संकलित मूल्यमापन नावाची प्लेलिस्ट दिसेल, त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका पाहायला मिळतील. बघा, आता हा जो 3रीचा पेपर आहे तो एकूण 40 गुणांसाठी असणार आहे, ज्यामध्ये प्रात्यक्षिक तोंडीसाठी असणार आहेत 10 गुण आणि लेखीसाठी असणार आहेत 30 गुण. बघा, आता प्रात्यक्षिक तोंडीसाठी पहिला प्रश्न आहे, फळा कोरा कागद कार्डशीटवर खालीलप्रमाणे आकृत्याचे पाव, अर्धा, पाऊण भाग विद्यार्थ्यांना रंगवण्यास सांगावे. कोणत्याही 3 आकृत्या द्याव्यात. बघा, अशा प्रकारच्या शिक्षक विद्यार्थ्यांना आकृत्या देणार आहेत व सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पाव, अर्धा, पाऊण भाग रंगवून दाखवायचा आहे. अचूक 3 आकृत्या रंगवून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांना 3 पैकी 3 गुण मिळणार आहेत. त्यानंतर तोंडीचा दुसरा प्रश्न आहे, समूहाचा पाव, अर्धा, पाऊण भाग विचारणे. प्रत्येकी 2 प्रश्न विचारावेत. आता बघा, या ठिकाणी समूह सांगणार आहेत. उदाहरणार्थ, 12 आंब्याचा पाव भाग म्हणजे किती, 12 फुलांचा अर्धा भाग म्हणजे किती. अशा प्रकारच्या 2 प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यानंतर विद्यार्थ्याला 2 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रात्यक्षिक तोंडीचा प्रश्न आहे तो आहे घड्याळावर. बघा, घड्याळाच्या प्रतिकृतीवर वेळ दाखवण्यास सांगणे. प्रत्येकी 3 प्रश्न विचारावेत. शिक्षक विद्यार्थ्यांना घड्याळामध्ये वेळ दाखवण्यास सांगणार आहेत. उदाहरणार्थ, 12:05, 4:25, 3:45, 8:20. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना कालमापनावर आधारित तोंडी प्रश्न विचारावेत. जसं की धावण्याची शर्यत सकाळी 10 वाजता सुरू झाली व दुपारी 12 वाजता संपली, तर शर्यत किती वेळ चालली. अशा प्रकारचे जे कालमापनावर आधारित प्रश्न आहेत, 2 गुणांसाठी 2 मार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. अशा पद्धतीची ही 10 गुणांची तोंडी चाचणी विद्यार्थ्यांची असणार आहे. त्यानंतर बघूयात लेखी चाचणी. खाली दिलेली उदाहरणे सोडव. बॅटची किंमत अंकात लिही. बघा, आता बॅटची किंमत आहे 719 रुपये. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अंकात लिहायचं आहे 719. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 789 ही संख्या अक्षरात पुढीलपैकी कशी लिहिशील. योग्य पर्याय क्रमांक खाली दिलेल्या चौकटीत लिही. बघा, आता सांगितलं आहे 789, हे या ठिकाणी आहे 890, 789 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर विस्तारित रूपावरून संख्या लिही. 600 + 90 + 7. या ठिकाणी एककाचा 7, दशकाचा 9 आणि शतकाचा 6, 697. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, बेरीज कर.
या ठिकाणी आडवी मांडणी दिलेली आहे. आपल्याला सर्वप्रथम त्याची उभी मांडणी करून घ्यायची आहे. 267 अधिक 21 अधिक 10, 7 अधिक 1 8, 8 अधिक 0 8, 6 अधिक 2 8, 8 अधिक 1 9, हा 2 जशाला तसा. उत्तर असणार आहे 298. दुसरं वजाबाकीचं उदाहरण आहे 495 वजा 320, 5 वजा 0 5, 9 वजा 2 7, 4 वजा 3 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एका भरणीत 8 लाडू, याप्रमाणे 4 भरण्यामध्ये एकूण 32 लाडू आहेत. खालील मांडणीत योग्य चिन्ह लिही. बघा या ठिकाणी 8 गुणिले 4 बरोबर 32. या ठिकाणी असणार आहे गुणाकाराचं चिन्ह. सोडव, बेरीज कर. बघा आता आडव्या मांडणीची आपल्याला उभ्या मांडणीमध्ये बेरीज करायची आहे. 9 अधिक 5 14, 14शीला 4 हातचाला 1, 6 अधिक 1 7, 7 अधिक 0 7, 5 अधिक 3 8, 874. वजाबाकी कर. या ठिकाणी 790 वजा 18. आपल्याला हातच्याची वजाबाकी माहिती आहे. 0मधून 8 कमी होत नाहीत. बाजूचे सुट्टे करून घेऊया. 9मधून 1 सुट्टा केला राहिले 8. या ठिकाणी 0चे झाले 10, 10मधून 8 गेले राहिले 2, 8मधून 1 गेला राहिले 7, 7मधून या ठिकाणी 7 जशाला तसे. उत्तर असणार आहे 772. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उद्यानामध्ये 457 फळझाडे व 348 फुलझाडे लावण्यात आली, तर उद्यानात एकूण किती झाडे लावण्यात आली? बघा या ठिकाणी 457 फळझाडे आणि 348 फुलझाडे आपल्याला काढायची आहेत एकूण झाडे. मग या दोघांची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी निघणार आहेत एकूण झाडे. 7 अधिक 8 15, 15शीला 5 हातचाला 1, 5 अधिक 1 6, 6 अधिक 4 10, 10शीला 0 हातचाला 1, 4 अधिक 1 5, 5 अधिक 3 8. उत्तर असणार आहेत एकूण झाडे 805. मोठ्या हत्तीचं वजन 109 किलोग्रॅम व लहान हत्तीचे वजन 15 किलोग्रॅम आहे, तर मोठ्या हत्तीचे वजन लहान हत्तीपेक्षा किती किलोने जास्त आहे? बघा या ठिकाणी जास्तीचं वजन काढण्यासाठी वजाबाकी करावी लागणार आहे. 9मधून 5 कमी केले राहिले 4, 0मधून 1 कमी होत नाही. शतक सुट्टा करूया. या ठिकाणी बघा 10मधून कमी केला 1 राहिले 9. या ठिकाणी लहान हत्तीपेक्षा मोठ्या हत्तीचं वजन 94 किलोने जास्त आहे. एका रांगेत 45 विद्यार्थी आहेत. याप्रमाणे 8 रांगांतील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती? बघा आता एका रांगेत आहेत 45, अशा 8 रांगा आहेत. आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. 8 पंचे 40, हातचे आले 4, 8 चोक 32, 32 अधिक 4 36, म्हणजे अशा किती विद्यार्थी आहेत? 360. त्यानंतरचं पुढचं गणित आहे बघा चौकट पद्धतीनं लॅटिस पद्धतीने गुणाकार कर. 53 गुणिले 32. आता बघा या ठिकाणी आपल्याला लॅटिस पद्धतीने गुणाकार करायचा आहे. 50 गुणिले 30. या ठिकाणी उत्तर असणार आहे 5 त्रिक 15, 2 शून्यला 2 0, 5 त्रिक 15 1500, 30 गुणिले 3 30 त्रिक 90, 50 गुणिले 2 100, 3 गुणिले 2 6. या सर्वांची बेरीज करायची आहे. 1500 अधिक 100 अधिक 90 अधिक 6 यांचीच बेरीज केली तर 6 9 6 1. उत्तर असणार आहे 1696. त्यानंतर पुढचं गणित बघा नैनाकडे 16 गवताच्या पेंड्या आहेत. गाईला दररोज 4 पेंड्या खायला लागतात. याप्रमाणे गाईला या पेंड्या किती दिवस पुरतील? बघा एकूण पेंड्या आहेत 16. 16पैकी दररोज 4 लागतात, म्हणजे या ठिकाणी 16 भागिले 4 करावं लागणार आहे. 4 चोक 16. उत्तर असणार आहे 4 दिवस. त्यानंतरचं पुढचं गणित बघा 18 फुले 3 जणात समान वाटली तर प्रत्येकाला किती फुले मिळतील? एकूण फुलं आहेत 18. 3 जणांमध्ये समान वाटली. 3 सख 18. बघा या ठिकाणी उत्तर किती येणार आहेत? प्रत्येकाला किती फुलं मिळणार आहेत? 6 फुले. या ठिकाणी आपल्याला कंसात लिहायचे आहेत. इथं 4, इथं प्रत्येकाला 6 फुले. पुढचा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे खालील वर्तुळाचा अर्धा भाग रंगव.
बघा आता वर्तुळाचा केंद्रबिंदूतून सरळ जाणाऱ्या रेषेतून आकृतीचे 2 भाग होतात. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना 2 वेगवेगळ्या प्रकारे काय करायचं आहे, आकृतीचा अर्धा भाग रंगवायचा आहे. विद्यार्थी जर अशा पद्धतीनं अचूक करत असतील तर त्याला या ठिकाणी योग्य गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा रंगवलेले 3 पावभाग दाखवणारा आकृतीचा पर्याय क्रमांक चौकटीत लिही. बघा आता 3 पावभाग दाखवायचा आहे. या ठिकाणी आकृतीचा अर्धा भाग रंगवलेला आहे, या ठिकाणी देखील अर्धा भाग, या ठिकाणी बघा अर्ध्यापेक्षा कमी भाग रंगवलेला आहे, या ठिकाणी 3 भाग रंगवलेला आहे म्हणजे आकृती क्रमांक 3. 1 डझन म्हणजे 12 केळी, तर अर्धा भाग म्हणजे किती केळी असणार आहेत, 6 केळी. पावभाग म्हणजे 3 केळी, तर पाऊण भाग म्हणजेच 6 अधिक 3 9 केळी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालील दिनदर्शिकेचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिही. आपल्याला दिनदर्शिका दिलेली आहे, यावर आधारित पहिला प्रश्न आहे, दिनदर्शिकेत बुधवार किती वेळा आला आहे. बघा बुधवार 1 2 3 4 आणि 5 वेळा. त्यानंतर 5 तारखेला शनिवार आहे, तर पुढील शनिवार कोणत्या तारखेला येईल. बघा आता शनिवारी 5 तारीख आहे, तर पुढचा शनिवार किती तारखेला येणार आहे, 12 तारखेला. क्रीडा स्पर्धेच्या दिवशी कोणता वार आहे. आता बघा क्रीडा स्पर्धा तारीख आहे 24, वार असणार आहे गुरुवार. त्यानंतरचा प्रश्न, चित्ररूपात दिलेली माहिती वाचून खालील उत्तरे लिही. बघा आता या ठिकाणी चित्र स्वरूपात दिलेल्या माहितीवरून प्रश्न विचारलेला आहे, 50 पेक्षा जास्त बिया कुणाकडे आहेत. बघा आता सुनीताकडे आहेत 28, माझ्याकडे आहेत म्हणजे इंद्रा म्हणते माझ्याकडे आहेत 54, राजू म्हणतो 42, गौरी म्हणते 34 आणि मीना म्हणते 18. म्हणजे या ठिकाणी 50 पेक्षा जास्त 54 बिया आहेत इंद्राकडे. गौरी व सुनीता दोघींकडे मिळून किती बिया आहेत. बघा आता गौरीकडे आहेत 34 आणि सुनीताकडे आहेत 28. दोघींच्या मिळून विचारल्यात 8 अधिक 4 12, हातचा आला 1, 3 अधिक 2 5, 5 अधिक 1 6, दोघीकडे मिळून आहेत 62. राजूपेक्षा मीनाकडील बिया कितीने कमी आहेत. राजूकडे आहेत 42, मीनाकडे आहेत 18. मग आता या ठिकाणी 42 वजा 18 आपल्याला करावं लागणार आहे. या ठिकाणी उत्तर येणार आहे, या ठिकाणी बघा उत्तर असणार आहे 24. आता आपण जो पेपर बघितला त्यामधील बऱ्याचशा गणिताच्या कृतींचा सराव या आपल्याला उपलब्ध झालेल्या कार्यपुस्तिकेमध्ये होणार आहे. यानंतर आपण जे कार्यपुस्तिकेचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत, नक्कीच ते व्हिडिओ देखील बघा, जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्यांचा जास्तीचा सराव होईल आणि विद्यार्थ्यांना वाटणारा गणित हा विषय अगदी सोपा आणि आवडीचा वाटायला लागेल.